8 वर्षाच्या पुष्कराज याचा मुंबई गोवा महामार्गावर अपघाती दुर्दैवी मृत्यू झाला। आपल्या मनावर दगड ठेवत पुष्कराज याच्या वडिलांनी एका चिमुकल्याला आपल्या मुलाचे डोळे दान करण्याचा निर्णय घेतला आणि प्रत्यक्षातही आणला। पुष्कराज रसाळ, वय अवघ 8 वर्ष। मुंबई गोवा महामार्गावर पुष्कराजचा अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला। कोल्हापुरातल्या रुग्णालयात उपचार सुरू असताना पुष्कराजला मृत्यू आला। आपल्या अंगाखांद्यावर खेळणारा मुलगा एकाकी सोडून गेल्यानं रसाळ कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला। पुष्कराजचा मृत्यू झाला त्या कोल्हापुरातल्या सीपीआर रुग्णालयामध्ये 8 वर्षांचा मुलगा डोळ्यांच्या उपचारासाठी आला होता। या मुलाच्या नातेवाईकांनी साहस दाखवत सुभाष रसाळ यांना तुमच्या मुलाचे नेत्रदान करणार का असं विचारलं। रसाळ यांनी दुःख बाजूला ठेवत नेत्रदानाचा निर्णय घेतला। ते बोलले ठीक आहे, आपल्या मुलाला पीएम करायला लागेल। म्हटलं ठीक आहे, पीएम करून तुम्ही नंतर बॉडी घरी घेऊन या। पण त्यानंतर अंगणवाडीने लगेच सांगितलं तिथे सीपीआरला नेल्यानंतर की आपल्या रातचं नेत्रदान होऊ शकतं, इतर नेत्रदान मागायला आले, तो करू शकतोस का? तर मी तिथं कुठलाही विलंब केला नाही। मिसेसला पण विचारलं नाही की असं करायचं। मी लगेच डॉक्टरांना सांगितलं तुम्ही बिनधास्त सही करा आणि आपल्या माझ्या मुलाचे नेत्रदान पूर्ण करा। पुष्कराज हा मृत्यूच्या शेवटच्या घटका मोजत होता त्यावेळी त्याचे वडील आणि काकाच फक्त त्याच्या सोबत होते। पुष्कराज याच्या डोळ्यांचे दान केल्याची माहिती सुभाष रसाळ यांनी रत्नागिरीत परतल्यावर आपल्या कुटुंबाला दिली। मला माझा राज कुठेतरी बघतोय एवढं मला समाधान वाटेल। त्या ह्याच्या समाधान होते आम्ही आज रसाळ कुटुंबीय आज हे जगू शकतो। सुभाष रसाळांनी घेतलेल्या या निर्णयाच्या मागे रसाळ कुटुंब आनंदानं उभं राहिलं। नेत्रदान हे श्रेष्ठ दान आहे। आपल्या मुलाच्या नजरेतून कुणी ना कुणी जग पाहतंय याचा आनंद आता रसाळ कुटुंबियांना आहे। प्रणव पोळेकर, झी मीडिया, रत्नागिरी। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।